आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण तो गजा नक्की काय बोलतोय ते मलाही ऐकायचंय. आणि तिथे काही प्रॉब्लेम झाला तर मीही असेन तुमच्या बरोबर. शिरस बाळा, तुझी द्विधा मनस्थिती कळते मला. एका बाजूला आराध्या, दुसऱ्या बाजूला यशोधरा. यातून जे सत्य बाहेर पडणार आहे ना, ते काहीही असो, पण त्रास मात्र तुलाच होणार आहे. आयुष्यात ना कधी कधी काही गोष्टींची किंमत ही चुकवावीच लागते. त्याला पर्याय नाही. विश यू ऑल द बेस्ट. फोन मधून तिला काय इन्फॉर्मेशन हवी असेल, काय चेक केलं असेल तिने, कसं कळेल? कसं कळणार? सोपं आहे. तिची लाडकी बहीण आहे ना, त्या बहिणीचं नाक दाबलं की हिचं तोंड बरोबर उघडणार. पहिलं सारा त्या आम्हाला असं काही करायचं नसतं, तू करायला भाग पाडतेस. तू करायला भाग पाडतेस. नाउ जस्ट वेट अँड वॉच. मॅडमचं काम म्हणजे कमाई. काय आहे, बरेच दिवसानंतर लक्ष्मी बघायला मिळणार. पण काय आहे ना, मॅडम कधी असा मेसेज करत नाहीत, कॉल करतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? पैसे भेटल्याशी मतलब, काम झाल्याशी मतलब. वहिनी वहिनी थांब. श्रेयस, तू जा वहिनी बरोबर. मी ते थांबतो, कोणी आलं तर लक्ष ठेवतो. ओके. हॅलो 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 हॅलो. पळून जाण्याचा प्रयत्न करतोयस? आमच्यापासून पळून जाशील, पण कायद्याचं आणि सत्याचं काय? आज ना उद्या सत्याला सामोरं जावंच लागेल. माहितीये ना मी कोण आहे? हो, यशोधरा मॅडमच्या सुनबाई. आणि हे श्रेयस सर. पण इथे कशासाठी आलं होतं? का आले मी ते ऐकायचंय? तुझ्या पापांचा पाडा वधवून घ्यायला. माझ्या फॅमिलीला छळण्यात आणि त्यांचा ऍक्सिडेंट करण्यात तू खूप महत्वाचा रोल प्ले केला होतास ना, त्याचा हिशोब घ्यायला आले मी. हे बघा, मी असं काही केलेलं नाही आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तसाही मी बांधील नाही. कारण यशोधरा मॅडमने तर तुम्हाला पाठवलं नसेलच. हे बघा, तुझ्या यशोधरा मॅडमना त्यांच्या पापांचं प्रायश्चित्त करायचंय म्हणून त्यांनी इथे पाठवलंय असं समज. एवढ्या मोठ्या बिझनेस वुमन आहेत त्या, त्यांचं एवढं नाव आहे. पण तुला माहितीये, त्यांची सगळी पापं आता बाहेर यायला लागली आहेत जगासमोर. आणि या सगळ्यातून जर तुला वाचायचं असेल ना, तर माफीचा साक्षीदार हो आत्ताच्या आत्ता. माझ्या आईवर चोरीचा आरोप करून तिला लॉकअप मध्ये टाकण्यात तुझाच हात होता ना. माझ्या कुटुंबाचा ऍक्सिडेंट घडवून आणण्यासाठी ड्रायव्हर तूच अरेंज केला होतास ना. आणि हे सगळं तू तुझ्या यशोधरा मॅमच्या सांगण्यावरून केलं होतंस, बरोबर ना? आता हे सगळं कबूल कर. हे बघा, यशोधरा मॅडम मला पैसे द्यायच्या आणि मी त्यांच्यासाठी काही गोष्टी अरेंज करून द्यायचो. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. आम्ही मॅडमसाठी कामं करायचो, पण तुम्ही म्हणताय तसली कामं नाही. ती पण एकदम साधीसुधी कामं हो. म्हणजे कोणाकडून पैसे आणायचे असतील किंवा कंपन्यांची कुठली वसुली असेल, त्यानंतर कंपनीमध्ये कधी कामगारांनी विरोध केला तर त्यांना काबूत ठेवण्याचं काम करायचं असेल तर ते आम्ही करायचो. मॅडम बरोबर बॉडीगार्ड सारखं फिरणं. आणि मॅडम असं कशाला स्वतःच्या सुनेच्या जीवावर उठतील?
मॅडम असलं काम नाहीत करू शकत. झालं? हेच ऐकायला बोलवलं होतंस का मला? हे तर सगळं मला माहिती आहे. हे सगळं तुलाच ऐकायची गरज आहे. तर तुझे डोळे उघडतील आणि ममांवर आरोप करणं थांबवशील. श्रेयस 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 ऐक ना श्रेयस. श्रेयस 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 अरे कुठे चाललायस? उठ उठ. काय चाललंय ग तुम्हा दोघी बहिणींचा? काय प्रॉब्लेम काय तुमचा? काय सगळं करताय? एकदा सांगितलं ना आमच्या आयुष्यातून निघून जा म्हणून, मग काय ऐकत नाही? हा, तुझी ती बहीण आहे ना, तिला किती समजावलं तरी तिला कळत नाही. का आमच्या मागे लागते ती सारखी? काय प्रॉब्लेम काय तिचा? आणि ती जरा भ्रमात आहे. तिला सांग, तिला काय वाटतंय? मोठं काम केलंय तिने, तुला शोधून काढलं, तुला 2 पायावर घरात आणलं. पण तिला हे नाही माहिती, आम्ही तुला जिवंत ठेवलंय म्हणून तू जिवंत आहेस. आम्ही जर उद्या ठरवलं ना तर 4 खांद्यांवर या घराबाहेर जाशील. कळतंय तुला? कळतंय? तिला समजाव जरा. हे आमच्या विरोधात ज्या खुरापती करते ना त्या ताबडतोब बंद करायच्या, नाहीतर तुला महाग पडेल. कळतंय तुला? सांगशील? सांगशील ना? आणखी एक गोष्ट, फक्त तुलाच नाही पाठवणार आम्ही 4 खांद्यांवर, तिची पण सोय करणार. नाही तिला असं वाटतंय, गेल्या 1-2 वेळा वाचली ना ती, तर तिला वाटतं ती अमर झाली. नाही, यावेळी आमच्याकडे फुल प्रूफ प्लॅन आहे तिचा जीव घेण्याचा. अगदी तिने शेवटचा श्वास घेतला की मगच आम्ही तिथून हलू. नको नको, जिवंत पाहिजे, बहीण जिवंत पाहिजे. हो, मग तिला सांग ना, तिला सांग यशोधरा सरनाईच्या मागावर जायचं नाही, तिच्या विरोधात एक शब्दही बोलायचं नाही, काही शोधाशोध करायची नाही. डू यू अंडरस्टँड? मेक शुअर युअर सिस्टर अंडरस्टँड. तुम्ही इथे? नथिंग, जस्ट चेकिंग ऑन हर. आय होप तुम्ही पण तिची नीट काळजी घेताय. हो. आराम कर. हा, चालू द्या तुमचं. श्राव, काय झालं मला? श्राव, काय झालं? आलास ना शेवटी तू तुझ्या वळणावर. आत्मा विकलासच आहेस तू तुझा. पैसे मिळाले ना, आता बोल, खरं खरं सांग, त्या ड्रायव्हरचा पत्ता काय? बोल. हे बघा, यात माझा काही कसूर नाही. यशोधरा मॅडम पैसे द्यायच्या आणि मी त्यांच्यासाठी गोष्टी अरेंज करून द्यायचो. मी स्वतः कुठलंच काम डायरेक्ट वाजवलेलं नाही. मी मधला माणूस, त्यामुळे मला कसं काय पाप लागेल? यशोधरा मॅडमच्या गुंडागर्दीसाठी जेवढी माणसं लागायची ना, तेवढी मी त्यांना अरेंज करून द्यायचो. कुणाचा गळा दाब, कुणाचा ऍक्सिडेंट घडवून आण, कुणाला खोट्या आरोपामध्ये अडकवणं, अशी सगळी कामं. तुमच्या आईला जेलमध्ये टाकलं होतं ना, तो सगळा यशोधरा मॅडमचा प्लॅन होता.
आणि हे सगळं मी जुळवून आणलं होतं. आणि तुमच्या कुटुंबाचा जो अपघात झाला होता ना, तो सुद्धा मीच घडवून आणला होता. आणि हे सगळं काम मी फक्त पैशासाठी करतो. गजा, हे जे काय तू आम्हाला सांगितलंय ते आमच्या घरी येऊन तू सगळ्यांसमोर बोलशील? बोल. मामांचं हे खरं रूप, हा नवा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा. आराध्य वहिनी जे बोललीये ते सगळं खरं आहे, सगळ्यांना कळायला पाहिजे. तू काळजी करू नकोस, तुला काही होणार नाही. पैशांसाठी काम करतोस ना तू, तुला वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी. बोल, येशील? बोल, येशील? एक मिनिट, तुम्हाला जो पुरावा पाहिजे तो देतो ना मी. कशाला टेन्शन घेता तुम्ही? अहो, माझा एक पार्टनर आहे, त्याच्या मोबाईलमध्ये यशोधरा मॅडमच्या इनलिगल कामाचं सगळे रेकॉर्डिंग आहे. तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व. कशाला टेन्शन घेताय? आत्ता कॉल करतो, लगेच रेकॉर्डिंग मागून घेतो. थांबा. रेंज नाही, पण घाबरू नका, प्रॉब्लेम सॉल्व करतो तुमचा. नेटवर्क. अक्षय, गजा, गजा, अक्षय, गजा! अक्षय! छे, पळाला गजा. अक्षय, डोंट वरी, आपल्याकडे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे. ग्रेट. फोन स्विच ऑफ झालाय. व्हॉइस रेकॉर्डिंग ऑन केला तेव्हा फोन स्विच ऑन होता. ओ गॉड, आता रेकॉर्ड झालं असेल नसेल झालं काहीच कळायला मार्ग नाही. आणि झालं असेल तर कुठपर्यंत झालं असेल. काय करूया अक्षय? चांगला चान्स गमावलाय आपण. एनिवे, चल चल चल. झालं? आलात रिकाम्या हाताने? असं नाहीये श्रेयस, तू प्लीज माझं ऐकून घे. काय ऐकून घेऊ आराध्या? तू एक चान्स मागितला होतास ना माझ्याकडे, मी दिला ना तुला एक चान्स. तू नाही प्रूव्ह करू शकलीस स्वतःला, तरी आता अजून हे सगळं चालूच ठेवणार आहेस का तू? आराध्या, तुझ्यामुळे घरातल्यांना त्रास होतोय. आणि अक्षय, तू काय इन्व्हॉल्व होतोयस या सगळ्यात मला काही कळतच नाहीये. अरे अजूनही सांगतोय तुला, नको येऊस हिच्या बोलण्यात. माझे डोळे उघडलेत, तुझे कधी उघडणार आहेत गॉड नोस. छे, सगळा प्लॅन फेल गेला. माझंच चुकलं सगळं. त्याने सगळं कबूल करण्याआधी मी त्याला पैसेच द्यायला नको होते. निदान तो असा पळून गेला नसता, पैशांच्या आमिषाने थांबला तरी असता. त्याला सासूबाईंच्या विरोधात इथे सगळ्यांसमोर उभं करता आलं असतं आपल्याला. वहिनी, तू काळजी करू नकोस. सत्य फार काळ लपून राहत नाही. आणि मी आहे ना, काहीही करावं लागलं तरी हरकत नाही. आपण पुरावे शोधूनच काढू. अक्षय, अक्षय, थोडं बोलायचं होतं. आपल्या घरात जे काही सुरू आहे त्याने कुटुंबातली सगळीच माणसं अस्वस्थ आहेत. म्हणून आईने ठरवलंय की उद्या घरी होम करायचं. आणि त्या होमाला
तू श्रेयस दोघांनी असणं अपेक्षित आहे. आम्हालाही असं वाटतं की त्या पवित्र अग्नीमुळे, मंत्रघोषामुळे घरात जी काही नेगेटिव्हिटी आली आहे ना ती कायमची दूर होईल. आय नो अक्षय, तुला आमच्याशी काही फार बोलायचं नाहीये. आमच्या हेही लक्षात येते की घरातली काही विशिष्ट माणसं आमच्या विरोधात तुझं मन कलुषित करतायत. इट्स ओके. खरं काय ते लवकरच कळेल तुला. एनिवे, आत्ता आमच्यासाठी नाही, आजीसाठी होमाला हजर राहा एवढीच रिक्वेस्ट. आय होप यू अंडरस्टँड. आय एम शुअर यू अंडरस्टँड. आय नो हे तुझ्यासाठी सगळं खूप कठीण आहे. गजाने जे काय सांगितलंय त्यानंतर तुझी ममांबद्दलची इमेज बदलली असणारच. पण होमासारखी पवित्र गोष्ट घडते आपल्या घरात. तू प्लीज हजर राहा. तुझं हजर राहणं तिथे गरजेचं आहे. आणि त्या होमाचा आपल्यालाच आपलं सत्य प्रूव्ह करण्यासाठी उपयोग होईल असा विचार करूया आपण. वहिनी, थँक्यू. कोणी माझ्याबरोबर नसतानाही तू माझ्याबरोबर आहेस. सत्य प्रूव्ह करण्यासाठी तू मला मदत करतोयस. थँक्यू सो मच. वहिनी, याबद्दल आपण नंतर बोलूया. आधी आपण एकदा श्रावणीला भेटूयात का? हो हो, चल. ताप भरतोय हिला. आत्ता कुठे तब्येत सुधारत होती आणि असं अचानक परत? माहित नाही. आम्ही हिच्यासाठी खायला आणायला गेलो ना तेव्हा यशोधरा मॅडम खोलीत येऊन गेल्या. तेव्हापासून तिची ही अवस्था आहे आणि तेव्हापासूनच तिला ताप भरलाय. आम्हाला ना काही कळत नाही, सुचत नाहीये काय करावं. श्रावू बाळा, ताई, काय होत आहे? शांत हो, शांत हो, शांत हो. बरं शांत हो, काही होणार नाही. श्राव शांत हो बाळा. श्रावणी, घाबरू नकोस. मला सांग, मम्मा काही बोलल्यात का तुला? तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. नको नको नको. अजून काही विचारलं तर श्रावणीला त्रास होईल. कळत नाहीये मम्मा नेमकं काय बोलल्यात, पण दहशत वाटावी असं काहीतरी आहे ते नक्कीच. गजा, मॅडम आल्या ना ते सगळं खरं खरं सांगू. मॅडम आलेच. हा गजा, बोल, काय झालं सकाळी? अहो मॅडम, आधी तुमचा मेसेज आला. आमचा?
सी संजय, आय टोल्ड यू, मला वाटलंच होतं की काहीतरी करते ती. शी फिडल्ड विथ माय फोन. आमच्या फोन मधून तिने इन्फॉर्मेशन मिळवायचा प्रयत्न केला आणि त्यातूनच पुढे पुढे काय झालं? मी एकदम खुश झालो. खूप दिवसानंतर तुम्ही माझी आठवण काढलीत म्हणून. त्या मेसेज प्रमाणे मी तुम्हाला भेटायला गोडाऊन मध्ये गेलो. मी तिथे जाऊन तुमची वाट बघत होतो. इतक्यात हॅलो हॅलो हॅलो. आमच्यापासून पळून जाशील, पण कायद्याचं आणि सत्याचं काय? आज ना उद्या सत्याला सामोरं जावंच लागेल. हो मॅडम, तुमच्या मोठ्या मुलांनी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. मॅडम एक सांगतो, ती मुलगी थांबणाऱ्यातली नाहीये. ती पक्की गाठ मारूनच आलीये आणि त्याच्यामध्ये तुमचा मुलगा तिला साथ देतोय. तुमच्या विरोधाचं जेवढं सत्य आहे ना, ती बाहेर काढूनच राहणार. मी कसा बसा त्यांच्या तावडीतून सुटून आलोय, पण ते जंग जंग पछाडतायत तुमचं सगळं सत्य बाहेर काढण्यासाठी. मॅडम, तुमचा एक मुलगा तर तुमच्या हातातून गेलाय, पण तुमचा दुसरा मुलगा पण तुमच्या हातातून जाईल बघा.